नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये परत एकदा नवीन रक्कम राज्य शासनाकडून अपडेट करण्यात आली आहे आणि त्या निधीसाठी मंजुरी देखील देण्यात आली। आता हा निधी किती तर 4,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। सरकार विभागाने याबाबतचा शासन निर्णय 19 तारखेला जारी केला आहे, पण त्या पुढच्या काय या कशा गोष्टी घडणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, लाईक करा, शेअर करा। बघा, सरकार विभागाने याबाबतचा शासन निर्णय तर काल जाहीर केला। कर्जमाफी योजनेसाठी पुरवणी मागण्यांमधून 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये 20,552 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। आता या सगळ्या निधींपैकी जवळपास 7,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे। राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 56 लाख शेतकऱ्यांना 16,96,000 शेतकऱ्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात आली। यापैकी जवळपास 10 ते 12 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली असून त्यापैकी केवळ 6,22,000 शेतकऱ्यांना आता रिसेंटली 5,030 कोटी रुपये त्यांना वितरित करण्यात आलं। पण अजून देखील खूप काही मोठी रक्कम ही शिल्लक आहे मित्रांनो, आणि ती कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता। तरी सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मागील आठवड्यातील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की 6,20,000 पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे, आणि अशी माहिती देखील त्यांनी यावेळेस दिली होती। आता परंतु काही शेतकऱ्यांचं ई-केवायसी राहिलंय, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, म्हणजे त्यांना ते जे काही उर्वरित पैसे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतील असं त्यांनी सांगितलं होतं। कर्ज माफीची जी काही यादी आहे ही प्रसिद्ध झाल्यानंतर लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल। 4,000 कोटी रुपयांची आवश्यकता असल्यास हा निधी मंजूर देखील झालेला आहे, आणि राज्य शासनाच्या निर्णयानुसार या योजनेसाठी मंजूर झालेल्या 20,552 कोटी रुपयांच्या जो काही निधी आहे तो संबंधित लेखा शीर्षकाखाली 13,551 कोटी रुपये अजून देखील शिल्लक आहेत। म्हणजे 20,000 पैकी 5-6 जर आपण पकडलं तर मग 13 ते 6.5 लाख अजून देखील हे जे काही कोटी 1,000 कोटी तेवढे अजून शिल्लक आहेत, आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायला राज्य शासन हळूहळू मंजुरी देत आहे। आता निधी पात्र कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याची प्रक्रिया ही पुढे नेली जाणार असल्याचंही त्यांनी इथे सांगितलं। राज्य शासनाच्या निर्णयात पात्र कर्जमाफीची यादी प्रसिद्ध असल्यास या खात्यांमध्ये थेट लाभार्थ्यांची रक्कम जमा केली जाईल। दरम्यान हा जो काही सगळा कर्जमाफीचा विषय चालू आहे, कर्जमाफीच्या या योजनेसाठी अंमलबजावणीमध्ये निधी वेळेत आणि योग्य ठिकाणी खर्च करण्यात येईल। आता शेतकऱ्यांना, जे शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत, कधी वेगवेगळ्या कारणांमध्ये वेगवेगळे OTS असो, किंवा आता काल परवाच एक नवीन बॉम्ब त्यांनी टाकला होता की SBIचं ऑडिट होईल, या सगळ्या गोष्टी हळूहळू हे लोक टाकत असतात, आणि म्हणूनच कुठेतरी जो काही शेतकरी आपला तो शेतकरी कन्फ्यूज होत असतो। या सगळ्या जी काही कर्जमाफी आहे, सगळे कर्जमाफी शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे असं इथे आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण की तुटपुंजी रक्कम आणि एवढ्या मोठ्या दिवसांची प्रतीक्षा, जवळपास दीड वर्ष झाला। मागच्या 3 वर्षांपासून खूप काही संघटना, खूप काही नेते मंडळी उपोषण या सगळ्या गोष्टींसाठी झटतायत, पण अजून देखील शेतकऱ्यांना इथे कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष थेट खात्यामध्ये सरसकटचा तर विषय सुटला, सरसकट आणि या सगळ्या गोष्टींचा विषय सुटला असो। लवकरात लवकर हे जे काही 4,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे, एवढीच राज्य शासनाला विनंती। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।